आपल्याला सूचना आहे, आपण जर लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल, परेश म्हात्रे यांचं निमंत्रण आहे, गणेश यादव आपण समालोचन कक्षामध्ये या. चला मॅच सुरू करून घ्या काका. काका मॅच सुरू करून घ्या. 20 मिनिटांचा अवधी असेल 5 षटकांसाठी. 4 मिनिटांमध्ये 1 षटक कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. चला समोरची मंडळी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवी आणि दिबू आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती रवी खेळताना पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंड वरती दिबू आणि गोलंदाजी वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. निवृत्ती गोलंदाज नेम. काका आणि जय पाटील. मॅच 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपली पाहिजे. इथे आम्ही टायमर लावलाय, फार वेळ घेतला इथे, त्यामुळं वेळेचं बंधन असणार आहे. कारण 5-5 षटकांचे सामने, अतिरिक्त 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्यात. हा, नाहीतर तुमचा रेनकोट काढून घेण्यात येईल. जय पाटील. चला पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. निवृत्ती. पहिला चेंडू, मोठा फटका समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव घेतलीये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खातं खुलं केलं जातं. एका चेंडूवरती 1 धाव. दिबू ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. जिथे निवृत्ती यांचं पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय सुजल 11 विंदणे संघ क्षेत्ररक्षण करतोय. मोठा फटका, उंची गाठली, लांबी कमी, नोमॅन्स झोन मध्ये चेंडू लँड करताना आपल्याला पाहायला मिळेल. तवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तू का मी का तू, पा इथे काय, कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. फलंदाजांनी एकमेकांना दिलेला कॉल सुद्धा आपल्याला या ठिकाणी चुकीचा पाहायला मिळतोय. फेकी चुकीची पाहायला मिळते. खराब अर्थातच काय तर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा, 5 षटकांचा असणारा सामना. धावा कितपत धावफलकावरती लावल्या जाणार ही मात्र महत्वाची बाब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संपूर्ण दिवसभर आपण पाहतोय वरुण राजाचं आगमन, पावसाचं आगमन या मैदानावरती होताना पाहायला मिळते आणि त्याचा बेनिफिट गोलंदाजाच्या दिशेनं, गोलंदाजाच्या बाजूने आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. मोठा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेनं ऑन साइडला फटका खेळला गेलाय. चेंडू इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल दिलाय आणि फेकी आणि पहा काय पाहायला मिळते. विकेटचं पतन, पंचांचं बोट आकाशाकडे. चुकीचा कॉल. क्रिकेटच्या खेळामध्ये केलेली आत्महत्या म्हणजेच ही रनआउटची संधी निर्माण झालेली. तिथे विकेटचं पतन, पहिला गडी गारद आपण पाहतोय. रवी यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 1 धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अपयश आलं. चला स्पीडअप करा. संजय सोलंकी. नवीन फलंदाज संजय सोलंकी अर्थात इक्कू
मैदानाच्या आतमध्ये धाकटी पंढरी खालापूर संघाची फलंदाजी. पहिला गडी मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळालंय. विकेटचं पतन झालंय. ते नक्कीच पहिला आदरा बसताना पाहायला मिळतोय. सांघिक विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रनआउटच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. जय पाटील यांच्यासाठी पारितोषिक आले इथे. जर सलग 3 विकेट आपण आउट दिल्या तर 1000 रुपयांचं प्राइज. संतोष जाधव कॉमेंटेटर यांच्याकडून. इथे आपण पाहतोय फटका फसलाय दरम्यान ऑफ साइडला. पाईंच्या दिशेनं 1 धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. संत खेळ चाललाय. 5 चेंडू 5 चेंडूवरती 5 धावा. प्रत्येक चेंडूवरती 1 सिंगल. हळूवार पद्धतीने चाललेलं क्रिकेट भरपूर वेळ त्या ठिकाणी घेतला जातोय. समोरच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आणि शेवटचा चेंडू निर्धाव पद्धतीचा मैदानाच्या आतमध्ये सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. चला बॉलर नेम. बल्ले की गर्जन और गोलंदाज का नाम सज्जन. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला समोरच्या दिशेने खेळून काढले. तिथे 1 धाव अर्जित. मोठा फटका आतापर्यंत आला नाही. चला या मॅच मध्ये आपण पाहतोय फार वेळ झालाय. फार वेळ घेतला जातोय. धावफलक 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. डॉट पद्धतीचा निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. चेंडूची गती आपल्याला वेगात पाहायला मिळते. त्यात ओलं असणारं पिच अर्थातच पिचवरती असणारं पाणी. अशा वेळेस चेंडू स्किट जास्त करतात आणि तेच काहीसं बॅक टू बॅक डिलिव्हरीमध्ये वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. फलंदाजीची सुरुवात जी हवी होती ती धाकटी पंढरी खालापूर संघाला मात्र फलंदाजीची ती सुरुवात मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूने सुजल 11 विंदणे संघ चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च एकदा बॅटची हलकीशी कडा घेऊन आपण पाहतो इकडे पड जड. कहीं पे निगाने कहीं पे घसरण कहीं पे घसरगुंडी. 1 धाव. ते बॅटची हलकीशी कडा घेऊन आपल्याला फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून चेंडू अडवताना पाहायला मिळालं. परंतु चेंडू फर्स्ट स्लिपला गेला. सेकंड स्लिपला क्षेत्ररक्षक घसरून पडला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. दिबूला सुद्धा मोठा स्ट्रोक खेळण्यापासून वंचित करून ठेवलंय. थांबून ठेवलंय. स्ट्रोक येत नाहीये. षटक मात्र दमदार पाहायला मिळते. 5 चेंडू टाकले. 3 डॉट चेंडूंचा समावेश. फक्त 2 सिंगल. विंदणे संघाची चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये.
आता बॅटच्या राडार मध्ये आलाय, तिथे एक धाव, क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल काय, तर नाही. आणि षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. आणि धाव फलकावरती टोटल स्कोर आपण पाहतोय, तब्बल धावा लागल्या गेल्या त्या 8 धावा. सज्जन यांची गोलंदाजी, अगदी सज्जन पद्धतीने गोलंदाजी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये झालंय. फक्त 3 सिंगल मैदानाच्या आतमध्ये आल्यात. बॉलर नेम निवृत्ती. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, इथे मात्र गोलंदाजीचं दडपण फलंदाजीच्या समोर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आता फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु आउटफील्ड खराब आहे. चेंडू आडलाय, एक धाव कंप्लीट झाली आहे. ओ पुन्हा एकदा घसरगुंडी, परंतु आता मात्र चेंडूवरती गेले, धावाची संधी. आणि काय पाहतोय आपण, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट पळून. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एवढा सुंदर पद्धतीचा डाय किंवा सूर त्या ठिकाणी मारू शकत नाही, एवढा सुंदर डाय आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जशी घसरण घेतली तसा डायरेक्ट चेंडूलाच पकडला. हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, बॅट एज आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला नवीन फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. खालापूर संघ नवीन फलंदाज पाठवा. ओ बॅट्समन नेम सुनील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मान्सून ब्लास्ट कामोटे 2025चा हा थरार. आणि या थरारामध्ये आजचा शेवटचा दिवस, अर्थातच मेगा फायनलचा दिवस. आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये, आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 40+ तालुका हाफ 10 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी ग्रामीण हाफमधून कृष्णस्फूर्ती मोठी जुई हा संघ आपल्याला बक्षीसपात्र फेरीमध्ये जाताना पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची गाठली आहे. पाठीमागं यष्टी रक्षक, तिथे कुठल्याही प्रकारची धाव नसेल. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निवृत्ती यांचं हे षटक एक उत्तम दर्जाचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. आता ऑफ स्ट्राईकच्या दिशेने चांगला फटका सजवून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा दुसऱ्या धावेसाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा इथून पलायन पाहायला मिळते. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. चौथ्या धावेसाठी कॉल दिला जाणार काय? 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट.
धाकटी पंढरी खालापूर संघ 13 धावा धावपलकावरती 2.4 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलीत. आणि या चेंडूवरती आपण पाहतो एक मोठा ब्लास्ट 6 धावा षटकार. या पूर्वार्धामधील पहिला मोठा स्ट्रोक आपल्याला षटकाराच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संजय यांच्या बॅटमधून एक मोठा प्रहार निवृत्ती यांच्यावरती केला जातोय. आत्तापर्यंत कमी धावांचं जाणारं षटक मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट झालंय, परंतु वेगानं भन्नाट वेगानं हा सुद्धा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि डॉट चेंडूची सांगता होते. 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलेत. धावफलकावरती 19 धावा. आज विशाल पदाले यांच्या माध्यमातून फार मोठी महत्त्वाची मोलाची कामगिरी इथे साकारण्याचं काम चालू आहे, कारण आज ते मैदानाच्या आतमध्ये दिसणार नाहीत. चला, ग्रामीण स्टार नवी मुंबई विपक्ष विनोद स्पोर्ट गावठाण दोनही संघ कर्णधार आपलं रिपोर्टिंग या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये करा. ग्रामीण स्टार नवी मुंबई आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण दोनही संघांचे कर्णधार आपलं रिपोर्टिंग करा. चला, कृष्णा तनपुरे आणि मंगेश चव्हाण यांचं आगमन. बॉलर नेम प्लीज. सूर्यकांत. सूर्यकांत नवीन गोलंदाज. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू. वाईड चेंडू, उंची गाठणारा चेंडू गोलंदाजाला दंडित केले जाते. 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय या ओव्हर मधला 1 बाउन्स इथे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये डिक्लेअर केला जातोय. म्हणजेच काय तर यानंतर तुम्हाला बाउन्स पद्धतीचा चेंडूचा वापर करता येणार नाही, अन्यथा त्या चेंडूला दंडित केलं जाईल. सुनील, फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव. फेकी खराब, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाही. एवढंच चांगलं प्रोटेक्शन आपल्याला कमबॅक पाहायला मिळतंय. कव्हर अप चांगलं केलं जातंय. 21 धावा धावफलकावरती. इथे स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडू लाडवण्याचं काम केलं जातंय. डॉट चेंडू. 21 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेनं मिडॉनच्या साईडला इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण होतंय. फेकी चांगली होताना पाहायला मिळते. 2 धावा आणि इथे पहा आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. संजय सोलंकी आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा जमवण्याचं काम करते. षटक क्रमांक आपण पाहतोय इथून 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती चालू असताना धावफलकावरती 23 धावा लागल्यात. बॅटची एज घेऊन चेंडू यष्टी रक्षक झेल टिपतील आणि संजय सोलंकी याला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. विकेटचं पतन होतंय. 10 चेंडू फेस केले, 10 धावा मैदानाच्या आतमध्ये घेण्याचं काम केले. धावा मात्र आपल्याला धावफलकावरती कमी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी आतापर्यंत महत्वपूर्ण अर्थातच चांगली राहिली आहे सुजल 11 विंदणे संघाची.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर. मराठी असे आमुची मायबोली, जरी आजही राज्यभाषा नसे, जरे नसे कर्तृत्व या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. जर पाहिलं तर आपण जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीतसुद्धा महाराष्ट्र गीतमधून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात देणार आहे. समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, एक धाव कंप्लीट. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समीर आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना या षटकामध्ये गोलंदाजी चांगली महत्त्वपूर्ण राहिली आहे. 5 चेंडूंवरती आपण जर पाहिले तर तब्बल 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू षटक क्रमांक 4 संपेल. धावफलक 24 चेंडूमध्ये 24 धावा लागल्यात. फार लेझी क्रिकेट म्हणावं लागेल फलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि गोलंदाज लवकर या. चला फार वेळ घेता आपण. फायनल आम्हाला एका बॉलची घ्यावी लागेल. चला गोलंदाजी मार्कवरती संतोष. चला मैदानाच्या आतमध्ये बारकाली मुलं, चला मैदानाच्या बाहेर या. या धावत या धावत या. चला मैदानाच्या बाहेर या धावत. शेवटचं षटक. धावफलकावरती 24 धावा. लारा यांचं आगमन. पहिला चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू, त्याच्यावरती एक धाव. जो वाईटच्या 2 धावा. आता काही जण वाईट +1 म्हणतात विशाल, पण तो वाईट +1 नसतो, तो वाईटच्या 2 धावा असतात. अंगाचा वेध बॅटच्या रडारमध्ये नाही. एक एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याचं काम. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. संपूर्ण तसं पाहिलं तर फक्त एक मोठा फटका, एक आपल्याला फक्त षटकार या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाला. तदनंतर कुठलाही मोठा फटका पाहायला मिळत नाही. चेंडूचा आणि बॅटचा संपर्कच मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. प्ले अँड मिस. इथे एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. बाईच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या धावा मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु पावसाची कमाल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी
उशिरानं यष्टी रक्षक चौताळले. 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. मामा यांचं आगमन, कामोड्याचे हंबीरराव. इथं भरपूर पदव्या आहेत. कामोट्याचे अन्नदाते रविराज भगत, प्रत्येकाला काहीतरी पदवी आहे. ओ मोठा फटका, चेंडू सीमा पार, 6 धावा षटकार. शेवटच्या क्षणाला मोठा फटका येताना पाहायला मिळतोय आणि धावफलक वेगानं पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा सुनील यांच्या बॅटमधून. सुनील म्हटलं की मग सुनील हे नाव क्रिकेटमध्ये फार महत्वाचं. सुनील गावस्कर. तर सुनील गावस्कर सरांच्या बद्दल एक किस्सा आहे, तुम्हाला सांगतो. सुनील गावस्कर हे सुनील गावस्कर म्हणून जगाला पाहायलाच मिळाले नसते. तर तो किस्सा काय, सुनील गावस्कर यांचा सरकारी हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. त्यांचा जन्म झाला तर त्याच दिवशी त्यांच्या बाजूला एका कोळी स्त्रीने सुद्धा एका बाळाला जन्म. हो, इथे सुद्धा मोठा फटका पाहायला मिळतोय. सुनील यांच्या बॅटमधून मोठा आघात झालाय. 6 धावा षटकार. आणि नक्कीच मी तुम्हाला किस्सा सांगत होतो. सुनील गावस्कर यांचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला त्याच हॉस्पिटलमध्ये एका कोळी समाजाच्या स्त्रीने एका बाळाला जन्म दिला होता आणि ते बाळ आदली बदली झालं होतं. 2-3 दिवसांनी सुनील गावस्कर यांची आजी सुनील गावस्कर यांना भेटायला दवाखान्यात आली आणि आल्यानंतर त्यांना कळलं की बाळ बदली झाले आणि मग त्यांनी ती शहानिशा करून ते परत बदली झालेलं बाळ घेतलं आणि जगासमोर सुनील गावस्कर एक चांगले क्रिकेटर म्हणून उदयास आले. चला पुढच्या सामन्याचा टॉस आपण घेतोय. ग्रामीण स्टार नवी मुंबई विपक्ष विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला संघनायक या. आहेत का संघनायक? आले असेल तर आपण रिपोर्टिंग करा. आपण कुठल्या संघाकडून आलोय? नाणेफेकीचा कौल करण्यासाठी वारंवार आवाज दिला जातोय. ग्रामीण स्टार नवी मुंबई वर्सेस विनोद स्पोर्ट्स गावठाण. आहेत का? नवी मुंबई संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चला विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला लवकर विनोद स्पोर्ट्स गावठाण. लारा सुलक्षण भोईर. लारा कुठे आहेत? लारा 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 जरा कॉल करा विनोद स्पोर्ट्सला. हो चला फलंदाज पाठवा. विंदणे संघ फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका. खालापूर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
पंच चला पटापटा करता का सुरू मॅच करा सुरू पंच बॅट्समॅन पाठवा लवकरात लवकर चला 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 चालू करा काका काका तुमचं काम आज दिवसभर लय शांततेत चाललं. नयन आणि निर्दोष इजाजबाई A1 जोडी इजाजबाई आणि तुनतुन. चला मॅच सुरू करून घ्या विनंती असेल फार वेळ घेतला जातोय. विजयासाठी 30 चेंडू आणि 43 धावांची गरज 43 रन्स. गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती दिबू पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. समोरच्या दिशेनं फलंदाज आपण पाहतोय एका बाजूला निर्दोष दुसऱ्या बाजूला नयन. शत्रू दुश्मन यांचं आगमन. तीस चेंडूंमध्ये 43 धावांची गरज. कशा प्रकारे या धावा चेस केल्या जाणार. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय परंतु मॅचला काही सुरुवात होत नाहीये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दिबूचा पहिला चेंडू पहिला चेंडू भन्नाट वेगानं फलंदाजाला बीट करणारा चेंडू डॉट निर्धाव. तर विनंती आहे चला राणीपेकीसाठी 8383 क्रिश 11 नवी मुंबई विपक्ष विनोद स्पोर्ट्स गावठाण दोन्ही संघांना विनंती आहे. चला या दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक वाईट चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळतोय. वाईट चेंडूने एक धाव फलकावरती. पुनश्च एकदा उजव्या ऑफ्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईट चेंडू. गोलंदाजाची सुरुवात खराब आपल्याला होताना पाहायला मिळते. दिबू गोलंदाजी करत असताना आता उर्वरित 29 चेंडूंवरती 41 धावांची गरज कारण 43 धावांचा पाठलाग करतोय. लगातार 2 वाईट चेंडू आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती. उसळी घेणारा चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. पिच वरती
परफेक्ट आपण पाहतोय हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू, परंतु तो चेंडू मात्र तिथून निर्धाव पद्धतीमध्ये सांगता होताना पाहायला मिळते. पाठीमागे यष्टी रक्षकांची सुरक्षित हात असताना चेंडूला चांगल्या प्रकारे दर्जेदार पद्धतीनं फील्ड केलं जात आहे, कारण इथे धावा कमी आहेत आणि कमी धावा रोखण्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजी होणं फार गरजेचं. हा सुद्धा चेंडू चांगला पाहायला मिळतोय, डॉट पद्धतीचा चेंडू, मोठा फटका येत नाहीये. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 3 चेंडू आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका मात्र आपण पाहतोय अगदी गलीच्या दिशेने चेंडू जात असताना तिथे त्याला फील्ड केलंय आणि इथे फेकी पाहतोय आपण, परंतु तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. या चेंडूवरती 3 धावा घेण्यात आल्या. सरासरी आपण पाहतोय धावांची 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेत आणि 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे सुद्धा फटका फसताना पाहायला मिळतं. फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून चेंडूला अडवलं जाते. 1 धाव, 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक. हळुवार पद्धतीने चालणारं क्रिकेट, संत गतीनं धाव फलकाचा केला जाणारा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू. षटक क्रमांक पहिलं चांगलं राहिलं, फक्त 6 धावा खर्च झाल्या, जिथे 43 धावा काढायच्यात. आता उर्वरित 24 चेंडू आणि 37 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाजी आपण जर पाहिलं तर खालापूर संघाची सुद्धा आपल्याला पहिल्या षटकामध्ये निर्णायक गोलंदाजी पाहायला मिळाली. आता येणार हे षटक सामन्याचं स्वरूप नक्कीच सांगून जाईल. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाणार. जास्त वेळ टीम्स मीटिंग घेऊ नका काका. आयोजन कमिटीचा आमच्यावरती फार मोठा दबाव आहे. जास्त वेळ टीम्स मीटिंग घेता येणार नाहीत. सुनील षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे चेंडूला दिशा देण्याचं काम केले. चेंडू सीमारेषेच्या दिशेत जात असताना 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं, 1च धाव. थांबवलं जातंय. स्वतःवरती आत्मविश्वास जास्त दाखवला जातोय. त्या आत्मविश्वासाला खरे उतरणार काय प्रश्नचिन्ह आहे. 23 चेंडू 36 धावांची गरज. या 23 चेंडूंमध्ये 36 धावा कशा प्रकारे घेतला जाणार. बॅटच्या राडारमध्ये चेंडू येत नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे डॉट चेंडू येतोय. येणारा प्रत्येक डॉट चेंडू त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट करण्याचं काम मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करेल. पुनश्च एकदा वन्स अगेन सेम टू सेम डिलिव्हरी, बट नाउ इट्स लीगल डिलिव्हरी अँड डॉट बॉल.
in between the ground. The battle between Nirdosh and Sunil. कमी धावसंख्या असलेला स्कोर सुद्धा त्या ठिकाणी रोखला जाऊ शकतो. फक्त तसं क्रिकेट किंवा तशी गोलंदाजीची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये असणं फार गरजेचं. आणि येणारे डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करत जातीलच. तो मोठा फटका, झेल होण्याची संधी. क्षेत्ररक्षकाला मात्र ते जमलं नाहीये. इथे मालिक की कमाई और डायव्हर का पसीना या गोष्टी होणं फार गरजेचं होतं. परंतु इथे मात्र आपण 2 धावा येताना पाहतोय. झेलची संधी होती, ती संधी मात्र गमावली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. लगातारच्या 2 डॉट चेंडूनी प्रेशर क्रिएट करून मोठा फटका खेळण्यासाठी मात्र नक्की त्या ठिकाणी इथे सुद्धा आपण पाहतो आउटफील्ड खराब आहे. परंतु एक धाव अमोल नरहरी चेंडूवरती आहेत की काय. रनआउटची संधी, इथे संधी गमावली आहे. 2 धावा. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच आटापिटा करताना पाहायला मिळतोय आणि एक रन वाचवण्यास सुद्धा आटापिटा पाहायला मिळतोय. परंतु इथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक 11. एट थ्री क्रिश 11 नवी मुंबई विपक्ष विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला नवी मुंबई संघ टॉस करायला या. नवी मुंबई संघ टॉस करायला चला लगेच. हो, आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सरळ हाताने धावा येत असतील तर अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत है नहीं. बट यहाँ पे वही देखने को मिल रहा है जहाँ पे सुपला शॉट खेलने का किया गया प्रयास, लेकिन इसी दौरान एक ही रन मिल जाएगा. और अभी जो ज़रूरत है वो ज़रूरत 18 गेंदों में 31 रन की ज़रूरत. 31 रन नीड्स टू विन द मैच इन 18 बॉल्स. और क्रिकेटरों के द्वारा हर बार कुछ नया करने का प्रयास मैदान के अंदर दिखाई देता हुआ, जो कि इस वक्त जरूरी नहीं है. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आपल्याला सुजल 11 विंधणे संघाला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम आणि गोलंदाजीवरती पुन्हा एकदा देबू आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आपल्या गोलंदाजीवरती सज्ज होताना पहिलं षटक ज्यावेळेस हाताळलं त्यावेळेस फार मोलाचं षटक ते हाताळलं. आतापर्यंत बांधून ठेवलंय विंधणे संघाला, मोठे फटके खेळण्यासाठी पासून वंचित ठेवले. तर ती कामगिरी आता इथून पुढे कशा प्रकारची केली जाणार, कारण आता मात्र मोठे फटके येणे गरजेचं असेल. अमोल नरहरी चेंडू खाली फावल्या नावाने ओळखला जाणारा. हो, आणि वाव अमोल, वाव, नाईस थ्रो. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेरा धावा धावफलकावरती. 17 चेंडू 30 धावा. ओ, मोठा स्ट्रोक समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक दे. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच आलाय नयन यांच्या बॅट मधून. आता मात्र मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 8 धावा. नयन मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना जे प्रेशर क्रिएट झालं होतं ते प्रेशर अगदी एका फटक्यामध्ये रिलीज केलंय. 16 चेंडू आणि 24 धावांची गरज.
देबूवरती आक्रमण चढवलंय, ज्या देबूनं पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. आता मात्र सामना इथून खुला होतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली लेंथ आणि लाईन पाहायला मिळतीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे आपल्याला अडथळा पाहायला मिळतोय मैदानावरती. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आहे का? नक्कीच नाही. एक धाव. 15 चेंडू 23 धावा. मित्रांनो, या सामन्यामध्ये काही होऊ शकतं, कारण पिच ओलंय, ग्राउंड ओलंय, मैदान ओलंय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय त्या ठिकाणी नक्कीच प्राधान्य आहे, परंतु तशी गोलंदाजी करावी लागेल. चुकीचे चेंडू टाकता येणार नाहीत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा फटका फसतोय. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. षटकार आल्यानंतर स्वतःला सावरतोय आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 8 धावा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. अशी गोलंदाजी करावी लागेल. अजूनही 14 चेंडू 23 धावांची गरज. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात येते. येस, इट्स अ वाईड डिलिव्हरी. हा वाईड चेंडू आहे. डोक्याच्या वरून 1 फूट उंची गाठणारा हा चेंडू आहे. लाईव्ह मध्ये आपण चेक केलंय, आपण लाईव्हच्या माध्यमातून ही गोष्ट पाहू शकता. हा वाईड चेंडू आहे. या षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक आहे. आता मात्र आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जय पाटील कळवतील हा मात्र चेंडू अगदी योग्य चेंडू आहे. डॉट चेंडूची सांगता होते. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज 22. 11.0च्या सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील. चला या नाणेफेकीसाठी नाणेफेकीचा कौल होतोय आणि टॉस कोण विन? अच्छा, नवी मुंबई 8383 क्रिश 11 नवी मुंबई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि निर्णय सांगा. आणि पहा नवी मुंबई संघ आपला निर्णय लवकर कळवा. हा, ओ काका चालू करून घ्या. काका चालू करून घ्या. चला खालापूर संघ देबू चालू करून घ्या. आपण फार वेळ घेता. आपण तिसरी मॅच चालू आहे. 11 मॅच दिवसभरात कंप्लीट करायच्या सगळ्या.
बॉलर नेम प्लीज. वामन. यस. समोर नयन आपल्याला फलंदाजीवरती पाहायला मिळतील. वामन चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अमोल नरहरी. वाव, इट्स अ फॅब्युलस फिल्डिंग. एक धाव मैदानाच्या आतमध्ये. नयन आणि निर्दोष. ओ, इट्स अ बिग लॉफ्टेड स्ट्रोक. फुल पॉवरफुल. 6 धावा षटकार. आक्रमण आक्रमण आक्रमण. धावफलक 28 धावा धावफलकावरती. अजून गरज असेल ती 15 धावांची. 15 रन्स नीड्स इन अ 10 बॉल्स. वामन यांचा पुढचा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. अर्थातच वाईड चेंडू. गोलंदाजीचं प्रेशर गोलंदाजावरती साफ झळकताना पाहायला मिळतंय. दडपण समीकरण थोडंसं अवघड झालंय. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. म्हणजे काय, 10 चेंडूंमध्ये 2 मोठे स्ट्रोक. समोरच्या दिशेनं स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स, नो चान्स. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. समीकरण बदलतंय. 10 चेंडू 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. चांगली दमदार कामगिरी पाहायला मिळते. दमदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतोय. विंधणे संघ सामन्यामध्ये आगेकूच करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र नक्कीच गोलंदाजीवरती दडपण असणार आहे. एक एक धाव रोखण्यासाठी मात्र आता प्रयत्न केले जातील. 9 चेंडू आणि 10 धावा कशा प्रकारे रोखण्यामध्ये यश त्या ठिकाणी खालापूर संघाला येणार काय. कारण धाव फलक जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलक तेवढा आकार घेऊ शकलं नाही. 42 धावांवरती विंधणे संघानं रोखलं. आता फलंदाजी करत असताना आगेकूच करतायत. फुलर यांचा चेंडू चुकी आणि चुकीला माफी नाही. असे चेंडू जर आपण या फलंदाजाला टाकले तर निर्दोष त्या चेंडूला लॉलीपॉप सारखं खाऊन टाकेल. आणि तेच पाहायला मिळतंय. फुल टॉस फुल टोल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. सामना इथून खुला केलाय. 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. वामन यांच्यावरती आक्रमण केलंय. आता मात्र एक धाव आपल्याला तिथे पाहायला मिळते. बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल काय. एक धाव. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. आपण पाहतोय फार उशीर मात्र नक्कीच आपल्याला इथे होताना पाहायला मिळतोय. बॅटची हलकीशी एज घेणार परंतु ते एलिव्हेशन पटक्यामध्ये नाहीये. इथे आपल्याला एक धाव पाहायला मिळेल. विजयासाठी 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला चला नवीन गोलंदाज नवीन बॉलर या लवकर चला.
संजय सोलंकी. 6 चेंडू आणि 2 धावा रोखायच्या. कशा प्रकारे त्या 2 धावा रोखण्यासाठी काय आता चक्रव्यूह मैदानाच्या आतमध्ये रचलं जाणार पाहूया. कारण आतापर्यंत तर आपण पाहिली तर गोलंदाजी कामगिरी थोडीशी खराब राहिली, परंतु या षटकामध्ये संजय सोलंकी एक मोठं नाव, आत्मविश्वास आहे. पहिला चेंडू टाकला जातोय डाव्या एटीच्या बाहेरचा. वाईट चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, भरकटणारा चेंडू. अर्थातच काय खराब चेंडू. आधी दुष्काळ, त्यात 13वा महिना आणि दुष्काळामध्ये 13वा महिना असला की मग ते महिने वाढतात आणि मग परिस्थिती फार खराब होऊन जाते. तसं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅच फिनिश. सुजल 11 विंदने संघ विन द मॅच. आणि निर्दोष आपण पाहतोय सलामीला जाऊन अगदी मैदानाच्या आतमध्ये मॅच फिनिश करून मैदानाच्या बाहेर येताना पाहिलं. मॅन ऑफ द मॅच. चला निर्दोष या. चला नवी मुंबई संघ 8383 क्रिश 11 नवी मुंबई. What is your decision? Please confirm at comment box.